हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत पोट साफ होण्यासाठी आपण रोजच्या आहारामध्ये कुठले कुठले पदार्थ घेतले पाहिजेत किंवा आपण काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत। पोट साफ न होणं हे अनेक आजारांचं कारण आणि वेट गेनचं कारण असू शकतं। तर हा त्रास ज्यांनाही होत आहे तर यांच्यासाठी आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खूप उपयुक्त आणि माहितीपूर्ण असणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत रहा। आपण या सगळ्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने आणि इफेक्टिव्हली समजावून घेणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे। सगळ्यात आधी आपण पाहूयात की कॉन्स्टिपेशन हे कशामुळे होतं याचा आपण दोन मुख्य प्रकारामध्ये डिवाइड करूयात, म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला सोपं पडेल की आपल्याला कुठल्या कारणामुळे कॉन्स्टिपेशन होत आहे। याचा आपण दोन मुख्य प्रकारामध्ये डिवाइड करूयात। सगळ्यात पहिलं म्हणजे आजाराचं मुख्य कारण हे वेगळं असणं, म्हणजे आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी आजारामुळे कॉन्स्टिपेशन होत आहे, जसं की आतड्यांचे काही आजार, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन किंवा कोलन सर्जरी किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिसीजेस। तर असे आतड्यांसंदर्भातले काही डिसीज झाल्यामुळे हे आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ शकते। सोबतच पेल्विक फ्लोअर डिसीज किंवा प्रेग्नन्सी, तर ह्याच्यामुळेही कॉन्स्टिपेशन होऊ शकते। किंवा बऱ्याच वेळा ज्या काही आजारांवरती आपण औषधं घेतो स्पेसिफिक, तर त्याच्यामुळेही कॉन्स्टिपेशन होऊ शकते। असे आजार म्हणजे पार्किन्सन, याची औषधं तुम्ही घेत असाल तर त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं। किंवा डायुरेटिक, फेफरे येणे किंवा आयर्न सप्लिमेंट घेत असाल तरीही कॉन्स्टिपेशन होऊ शकतं। किंवा अँटासिड की जी पित्तासंबंधी औषधं आहेत तर याच्यामध्येही कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम असते, तर अशी औषधं तुम्ही घेत असाल तरी कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो। पण यापैकी तुमचं कुठलंही कारण नसेल तर याचं उत्तर असेल तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तुमची चुकीची दिनचर्या आणि तुमची चुकीची लाईफस्टाईल। जर तुमचं हे कारण असेल तर तुम्ही तुमच्या रेग्युलर खाण्यापिण्याच्या पद्धती किंवा दिनचर्या लाईफस्टाईलमध्ये थोडेफार जरी बदल केले तर हा जो इश्यू आहे याच्यातून सोल्युशन काढणं सोपं जातं। यापैकी जर का तुम्ही दुसऱ्या प्रकारामध्ये असाल तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे। जेव्हा पोट साफ होत नाही, जेव्हा तक्रार निर्माण होते, तेव्हा काही लॅक्सेटिव्ह घेतले जातात, म्हणजे पोट साफ होण्यासाठीची औषधं, मग ती लिक्विड फॉर्ममध्ये असू दे किंवा टॅबलेट कॅप्सूल किंवा एनिमा असू दे। ह्याचे जे इफेक्ट असतात हे तात्पुरते असतात। जोपर्यंत तुम्ही ही औषधं घेताय तोपर्यंत त्याचे परिणाम दिसतात, पण एकदा का औषधं बंद केली की त्याचे परत अफेक्ट व्हायला लागतात, परत त्रास चालू होतो। पण जर का तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या तर तुमचा हा जो त्रास आहे हा मुळापासून नष्ट होऊ शकतो। सो सुरुवातीला आपण पाहूयात की आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल केले पाहिजेत किंवा आपल्या आहारामध्ये कशाचा समावेश केला पाहिजे। नंबर 1, फ्रूट। फळांचा तुमच्या आहारामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये समावेश करायला पाहिजे। सालांसहित फळं जसं की किवी किंवा बनाना। शिवाय तुम्ही जर वेट लॉस प्लॅनमध्ये असाल, वेट लॉस जर्नीमध्ये असाल तरी लो कार्ब फ्रूट जसं की पेरू, ऑरेंज आणि जी फळं तुम्हाला इझिली अवेलेबल होतात, सीझनल कोणत्याही प्रकारची फळं तुमच्या आहारामध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये घेऊ शकता। फळांचा ज्यूस, रस अवॉइड करायचा आहे। पूर्ण फळं सालांसहित चावून खाण्याचा प्रयत्न करायचा आहे। फळांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असते की जे आपल्या बाउल मुवमेंट हा व्यवस्थित होण्यासाठी मदत करते आणि ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करण्यासाठी मदत होते। नंबर 2 म्हणजे पालेभाज्या। पालेभाज्यांमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात। हे सगळे आपल्या आरोग्यासाठी खूप युजफुल आणि महत्त्वपूर्ण आहेत। सोबत याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायबरही असतात। सो आपल्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा पुरेशा प्रमाणामध्ये समावेश असायला पाहिजे की जे आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी आणि कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी मदत करते। नंबर 3, सॅलड। आपल्या आहारामध्ये सॅलडचा समावेश करायला हवा आणि त्याचं प्रमाणही व्यवस्थित असायला पाहिजे। आपल्या रोजच्या जेवणामध्ये, प्रत्येक जेवणामध्ये एक मीडियम साईजचा बाउल एवढं फायबर सॅलड आपण खायला पाहिजे। सॅलड आणि कोशिंबिरी याच्यामध्ये फायबर असते आणि हा जो चोथायुक्त पदार्थ आहे हा अन्न पुढे ढकलण्यासाठी आपल्या आतड्यांना मदत करते। एका ॲडल्ट स्त्रीच्या शरीरासाठी दिवसभरामध्ये 20 ते 25 ग्रॅम इतके फायबर आणि एका ॲडल्ट पुरुषाच्या शरीरासाठी दिवसभरामध्ये 30 ते 40 ग्रॅम इतके
हे फायबर असायला पाहिजे। त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये कोंडायुक्त धान्य, सालांसहित फळं, सॅलड याचा समावेश करायला पाहिजे की आपल्या शरीरासाठी पुरेशा प्रमाणामध्ये फायबर मिळतील आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास हा सॉल्व्ह होईल। आपल्या आहारातून मिळणारे जे फायबर आहेत हे 2 प्रकारचे असतात, सोल्युबल फायबर आणि इनसोल्युबल फायबर। हे दोन्ही फायबर आपल्या शरीरातील जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते पुढे सरकण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह व्हायला मदत होते। नंबर 4, नट्स आणि सीड, ज्याला आपण सुकामेवा, बिया म्हणू शकतो। याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळतात आणि सोबत फायबरही मिळतं। सो याचा आपल्या आहारामध्ये समावेश असायला पाहिजे। वेगवेगळे प्रकारच्या बिया जसे की सेसमी सीड्स, तीळ, पंपकिन सीड, भोपळ्याच्या बिया, सनफ्लावर सीड, सूर्यफुलाच्या बिया आणि असेच नट्स आणि सीड्स यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा की याच्यातले जे फायबर आहेत हे आपल्याला कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी मदत करू शकतात। सोबतच आपण याबाबत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या ज्या नट्स आणि सीड्स आहेत तर याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज असतात। सो खूप जास्त प्रमाणामध्ये घेणं हे टाळायला हवं। याचं जे प्रमाण आहे आपल्या आहारामध्ये हे मॉडरेशनमध्ये असायला पाहिजे। नंबर 5, स्वीट पोटॅटो, रताळे याचाही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता। बॉईल किंवा रोस्ट करून घेऊ शकता। पण घेत असताना जर तुम्ही सालांसहित घेतलं तर वेल अँड गुड। याचे व्यवस्थित जर स्वच्छ धुवून घेतली तर तुम्हाला याची साल काढायची गरज नाही पडणार आणि हे तुम्ही बॉईल किंवा रोस्ट करून घेऊ शकता। याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात आणि चांगल्या प्रमाणामध्ये फायबरही असतात की जे तुम्हाला कॉन्स्टिपेशन कमी करण्यामध्ये मदत करू शकतात। नंबर 6, कॉफी ही गटला स्टिम्युलेट करते, त्यामुळे कॉन्स्टिपेशन कमी होण्यासाठी मदत करते। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, कॉफीचं प्रमाण जे आहे मर्यादित प्रमाणात असायला पाहिजे, कारण कॉफी हे डायुरेटिक असल्यासारखं काम करते, म्हणजे युरिनचं प्रमाण वाढवते। युरिनचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते। शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे स्टूल जे आहे हार्ड होऊ शकते आणि अगोदरपासूनच असलेला जो कॉन्स्टिपेशनचा जो प्रॉब्लेम आहे हा अजून जास्त होऊ शकतो। त्यामुळे कॉफी ही मर्यादितच आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे। नंबर 7, 7वा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे प्रोबायोटिक। प्रोबायोटिक हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे। आपण आपल्या आहारामध्ये, रोजच्या आहारामध्ये याचा समावेश करायला पाहिजे। प्रोबायोटिक म्हणजे काय, तर आपल्या इंटेस्टाईनमध्ये काही युजफुल आणि हेल्दी बॅक्टेरियाज असतात, तर त्याचं जे प्रमाण आहे हे समतोल ठेवायला पाहिजे आणि याच्यासाठी आपण काही पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो, जसं की योगर्ट असेल, दही असेल, ताक असेल। तर हे जे पदार्थ आहेत हे आपल्या इंटेस्टाईनमधील जे बॅक्टेरियाज आहेत तर त्याचं प्रमाण जे आहे समतोल ठेवण्यासाठी आणि आपल्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी मदत करतात। 8वा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बीन्स। आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स घेऊ शकतो, मग ज्याच्यामध्ये राजमा असेल, चवळी असेल, हे ओव्हरनाईट सोक करून म्हणजे रात्रभर हे भिजत ठेवून सकाळी व्यवस्थित भिजल्यानंतर आणि हलक्याला मोड आल्यानंतर आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो। पण काही लोकांना असे पदार्थ घेतल्याने पोटाचे काही ना काही त्रास सुरू होतात, तर असे लोक हे व्यवस्थित शिजवून बॉईल करून घेऊ शकतात किंवा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकतात, जसं की याचं सूप बनवणं, भाजी बनवणं किंवा उसळी बनवणं किंवा सॅलड बनवणं। तर अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आणि व्यवस्थित शिजवून तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता, कारण ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये बाकीचे न्यूट्रिशन्स आणि फायबर आहेत की जे तुम्हाला तुमच्या पोटाचं आरोग्य हे व्यवस्थित करण्यासाठी, कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी मदत करू शकतात। आता आपण पाहूयात 4 टिप्स की ज्या तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्याने तुम्हाला कॉन्स्टिपेशन कमी होण्यामध्ये तर मदत होईलच, पण ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला याचा खूप फायदा होईल। नंबर 1 म्हणजे पुरेसं पाणी पिणं। पाणी कमी पिणं, डिहायड्रेशन हेही कॉन्स्टिपेशन होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे। जेव्हा आपण पाणी कमी पितो तेव्हा शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते आणि जे आपलं फूड स्टफ आहे याच्यातून पाणी शोषून घेतलं जातं, त्याच्यामुळे स्टूल हे हार्ड होतात आणि ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो। सो आपल्याला दिवसभरामध्ये पुरेसं पाणी प्यायला पाहिजे। दिवसभरामध्ये जवळपास 3 लिटर किंवा अगदीच एक्झॅक्ट तर प्रत्येक 20 किलो बॉडी वजनामागे 1 लिटर तर एवढा पुरेशा प्रमाणामध्ये पाणी प्यायचं आहे की ज्याच्यामुळे आपलं जे ओव्हरऑल बॉडी फंक्शनिंग आहे हे व्यवस्थित होतं आणि स्टूल हे इझिली पास व्हायला आणि कॉन्स्टिपेशन कमी व्हायलाही मदत होते। नंबर 2, आपले जे मील टायमिंग आहेत हे फिक्स असायला पाहिजे। जेव्हा आपण अवेळी जेवण करतो तर त्याचं व्यवस्थित
पचन होत नाही। आपल्या शरीराचं ही एक इंटरनल प्रॉपर सायकल आहे। जेव्हा आपण वेळी अवेळी जेवण करतो तर शरीराला ते प्रॉपर मॅनेज करता येत नाही, पण तेच जर आपण रेग्युलरली एका फिक्स वेळामध्ये जेवण करत असू तर शरीरालाही ते प्रॉपर मॅनेज करता येईल। सो आपल्या जेवणाच्या वेळा ह्या नियमित आणि निश्चित असायला पाहिजेत। नंबर 3 म्हणजे मैदा आणि मैदायुक्त पदार्थ जसं की पिझ्झा, बर्गर, फ्राईड फूड्स किंवा जंक फूड जसं की केक, पेस्ट्री, बिस्किट, ब्रेड्स यांचं आपल्या आहारातलं प्रमाण हे जेवढं शक्य तितकं कमी करायचं। अगदीच पॉसिबल तर पूर्णपणे अवॉइड केलं तर बेटर। याचं जेव्हा तुम्ही प्रमाण कमी आणि अवॉइड कराल तसा तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला आपोआप दिसून येईल। नंबर 4 दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी, वर्कआउट, व्यायाम करणं, कारण लो फिजिकल ॲक्टिव्हिटी हे पण एक कॉन्स्टिपेशनचं कारण असू शकतं। जेव्हा आपण फिजिकली कमी ॲक्टिव्ह असतो, लो फिजिकल ॲक्टिव्हिटी असते तर तेव्हा बाउल मुवमेंट पण कमी असतात की ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस असतात। होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असेल। तुम्हालाही जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर मी सांगितलेले हे जे पदार्थ आणि ज्या टिप्स आहेत ह्या रेग्युलरली फॉलो करून बघा, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नक्कीच दिसून येईल। आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला। लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। थँक्यू।